येतो की हं, त्या निमित्तानं तर आपल्या फुफ्फुसातली हवा पूर्ण बाहेर टाकली जाते आणि फ्रेश हवा आपण घेतो. म्हणजे बघा, फ्रेश म्हणजे काय म्हणता येईल, कशाला म्हणता येईल? तर अगोदर हवा नव्हती का मग फुफ्फुसात? होती. पण जसं की बघा समजा आपण एखाद्या खोलीमध्ये आहोत, दारं, खिडक्या बंद आहेत आणि मध्ये रात्रभर मध्ये झोपलेले आहोत. परंतु सकाळी ज्यावेळेस आपण दार उघडू, खिडक्या उघडू, त्यावेळी कसं नवीन फ्रेश हवा येते. मधली कोंडलेली बाहेर जाते. त्याप्रमाणेच म्हणजे फुफ्फुसात फ्रेश हवा येते म्हणजे काय? अगोदर नव्हती का? होती. पण ज्यावेळी आपण पूर्ण फुफ्फुस रिकामं करू आणि पूर्ण परत नवीन वायूने भरू, त्यावेळेस ते कसं होणार आहे? फ्रेश होणार आहे. म्हणजेच कदाचितच त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा जास्त असणार आहे. त्याच्यामुळं आपण दीर्घ श्वास त्या ठिकाणी घेत असतो. फुफ्फुसाला फ्रेश करत असतो. ठीक आहे. पुढे बघूया. तर कुठपर्यंत आलोय आपण कालच्या तासात? सांगता येईल? शेषस्थानापर्यंत शेषस्थान. शेषस्थान. बर. अंजली ताई तुम्ही सांगू शकता? मला ऐकू नाही आलं सर. हा, कुठपर्यंत आलोय आपण हे म्हणत होतो. हा प्रश्न होता. अच्छा. आपलं झालंय कालावधीनुसार ताणाचे प्रकार झाले. हा. शेषस्थान म्हणल्यानंतर माझ्या लक्षात आलं. काल तुम्ही होता का हो नव्हता परमेश्वर सर? हो होतं की सर? पण शेषस्थानाच्या आपण पुढे गेलो होतो. गेलो. हो सर. आपण अल्पकालीन ताणपर्यंत झाले आपण. हा हा, राईट राईट, बरोबर. बघा, सुरुवातीला 4 प्रकार बघितले. मुख्य प्रकार कोणकोणते होते? मुख्य प्रकार सकारात्मक ताण, सकारात्मक नकारात्मक ताण, हा, अपूर्णाक राईट. ताण आणि लक्षात अतिरिक्त ताण. लक्षात लक्षात कसं ठेवायचं बघा, सकारात्मक, नकारात्मक, अतिरिक्त आणि अपुरा, हे 4 मुख्य प्रकार. त्याच्यानंतर आपण शेष स्थान आणि सद्यस्थितीतील स्थान असे वेगळे प्रकार बघितले. परंतु जर समजा प्रश्न असा असेल की ताणतणावाचं स्वरूपाचं स्पष्टीकरण करा म्हटलं तर ह्या मुख्य 4 प्रकाराचं स्पष्टीकरण द्यायचं. हे दुसरे 2 प्रकार त्याच्यात नाहीत बरं का, गौण आहेत हे प्रकार, शेष स्थान किंवा सद्यस्थितीतील स्थान. परत त्याच्यानंतर आपण कोणते प्रकार चालू केलेले आहेत? कालावधीनुसार ताण. कालावधीनुसार म्हणजे किती काळ टिकतात, टिकण्याचा त्याचा कालावधी काय आहे त्याच्यानुसार आपण तिथं बघत आहोत. तर पहिला प्रकार त्याच्यामध्ये होता अल्पकालीन. बरोबर आहे का? बघूया आपण काय काय आहे ते. हं. पहिला जो प्रकार आहे अल्पकालीन ताण, आणि त्याचं स्वरूप सुद्धा अगदी छोटस आहे. अगदी कमी वेळेमध्ये येऊन तो परत निघून सुद्धा जाणार आहे. बरं काय, येणार पण आहे जाणार पण आहे. तीव्र ताण बघूया. तीव्र ताणामध्ये काय सांगता येईल? जसा अल्पकालीन, आता काय करायचंय बघा, अल्पकालीन जो ताण होता, कोणकोणती उदाहरणं त्याच्यामध्ये सांगितली आपण? जसं की परीक्षेचं उदाहरण सांगितलं किंवा ट्रॅफिक मध्ये अडकलेलं उदाहरण सांगितलं. तर ह्या तीव्र ताणामध्ये काय असतं की एकच गोष्ट वारंवार घडते. बघा कसं, एखादा ड्रायव्हर आहे किंवा ऑटो ड्रायव्हर आहे, बरोबर आहे, मोठ्या शहरामध्ये काम करतोय किंवा सहजच सिग्नल पडलं तरी त्याला पटकन जायचं असतं पुढे, असं हे तणाव एक प्रकारचा असतो त्याच्या मनामध्ये. परंतु तो सारखं सारखंच ट्रॅफिक मध्ये जर अडकत असेल, सारखं सारखंच, दोन्ही मधला फरक काय आहे बघा, अल्पकालीन ताणामध्ये आणि तीव्र ताणामध्ये. अल्पकालीन ताणामध्ये छोट्या कालावधीसाठी, परंतु कधीतरी येणार आहे. पण तीव्र ताणामध्ये कसं आहे, तो रिपीटेड आहे, परत परत येतोय, परत परत येतोय. किंवा समजा अगोदर पूर्वी ज्यावेळी आपण शाळेमध्ये होतो त्यावेळी परीक्षा कशा असायच्या हो? घटक चाचणी असायची एखादी, किंवा पुन्हा प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा. परंतु अलीकडच्या काळामध्ये कसं झालंय बघा, ट्युशन्स असतात, बरोबर आहे, आणि परीक्षेविषयी तणाव
परीक्षा आली की आपल्याला अभ्यासाचं नियोजन करावं लागतं आणि परीक्षेविषयी सुद्धा एक प्रकारचा तणाव असतो. पूर्वी कमी प्रमाणात चाचण्या असायच्या, टेस्ट असायच्या, परीक्षा असायच्या. पण आता काय झाले, वेगवेगळे क्लास आहेत, वेगवेगळे विषय आहेत. फिजिक्सचा क्लास वेगळा, बायोलॉजीचा वेगळा, केमिस्ट्रीचा वेगळा आणि प्रत्येक विषयाचे दर आठवड्याला त्याच्या चाचण्या म्हणजे टेस्ट सुद्धा होतात. बरोबर आहे. आता समजा 6 महिन्यातून एखादं सत्र होणं म्हणजे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र. 6 महिन्यातून एखादं सत्र होणं आणि त्याच्याविषयी त्या विद्यार्थ्यानं टेन्शन घेणं किंवा त्या परीक्षेविषयीचा एक प्रकारचा ताण. आता बघा, सकारात्मक ताण सुद्धा हा कशामध्ये येतोय? परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणं याच्याबद्दल आपण तयारी करतोय. त्याचा एक ताण आहे आपल्या डोक्यावरती चांगले मार्क घेण्याचा. हा कसला ताण आहे? सकारात्मक ताण आहे. पण जर सकारात्मक ताण सुद्धा जर वारंवार येत असेल, सकारात्मक ताण सुद्धा जर वारंवार येत असेल, तर त्याचं रूपांतर सुद्धा नकारात्मक ताणामध्ये केलं जातं किंवा नकारात्मक ताणामध्ये त्याला गणलं जातं. त्याच प्रकारे आताच मी म्हणल्याप्रमाणे एक उदाहरण कसं होतं, तर वारंवार ज्या घेतल्या जाणाऱ्या 8-8 दिवसाला घेतल्या जाणाऱ्या टेस्ट असतील किंवा हे जे आहे जीवनचक्र, हे कसं आहे विद्यार्थ्यांच्या जीवनामधले आहे. किंवा आणखीन काय सांगू शकतो आपण, घरातील वाद असतील, घरातील वाद किंवा नवरा बायकोचे वाद असतील. कधी तर झालं तर ठीक आहे, बरोबर आहे. पण रोज उठून जर वाद होत असतील किंवा 4-4 दिवसाला जर वाद होत असतील, तर त्याचं एक प्रकारचं जे तणाव आहे, तो सुद्धा काय होणार आहे, त्याचं स्वरूप किंवा त्याला सुद्धा आपण तीव्र तणावाच्या ह्याच्यामध्ये आपण गणू शकतो. बघा, वाद एखाद्या वेळेस काही दिवसांनी झाले तरी ठीक आहेत, पण परत परत जर होत असतील, तर त्याचं स्वरूप सुद्धा तीव्र तणावामध्ये करता येतं. किंवा असा कुठला तुमच्या पाहण्यातला वाद हा आहे का? सांगा एखादा उदाहरण, जो की परत परत येणार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. एखादा आजारपण सुद्धा असू शकतं, की एखाद्याचं बीपी वाढतं नेहमी, त्याचाही ताण येतो. हम्म, हम्म, हम्म. किंवा बर. शुगर, हम्म, बीपी वाढतं. हम्म, किंवा आपण रोज बाहेर जातो तर ट्रॅफिक मध्ये अडकतो, तेव्हाही होतं. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे परत परत होणारा आहे. ठीक आहे, बघूया पुढे आणखीन काय म्हणले. बघा, जसं की अल्पकालीन ताणामध्ये त्याचा शरीरावरती जो होणारा परिणाम होता आपण तिथं सांगितलं होतं. काय होतं? थोडीशी चिडचिड होते, राग आल्यासारखा होतो, नखे वगैरे चावणं, अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे मग हा जो तीव्र ताण आहे, त्याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसतात? जसं की थकवा येणं, वारंवार येणारा ताण आहे. मग येणार ताण येतो निघून जातो, पण त्याची लक्षणं किंवा त्याची चिन्ह मात्र तो शरीरावरती सोडून जातो. ती कशी आहेत? जसं की थकवा येणं असेल, चिडचिड होणं असेल, डोकेदुखी असेल. बघा, नवरा बायकोचे वाद जर सततच होत असतील, तर डोकेदुखीचे परिणाम सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येतात, दोघांमध्ये सुद्धा. दोघांमध्ये तर दिसतातच, त्यासोबत घरच्यांच्या इतरांवरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. किंवा याच्यामध्ये आणखीन एक आपण हे सांगू शकतो, की दारुडा नवरा बघा, परत परत तो पिऊन येतोय. हे उदाहरण सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. किंवा स्वभावाच्या लहरी असं त्याचं स्वरूप आहे. फोकसचा अभाव म्हणजे एकाग्रता कमी होणं, दात खाणं, चक्कर येणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपण तीव्र ताणामध्ये सांगू शकतो. आता त्याच्यानंतरचा जो आहे, तो आहे दीर्घकालीन ताण. अतिशय महत्वाचा आहे आणि शरीराला जास्तीत जास्त त्रास देणारा हा आहे. बघा, अल्पकालीन ताण तितका त्रास देत नाही, व किंचित थोडंसं चिडचिड होते. परंतु तीव्र ताणामध्ये त्याच्यापेक्षा थोडी लक्षणं जास्त दिसून आली. बरोबर आहे, डोकेदुखी वगैरे अशी लक्षणं त्याच्यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा दिसून आली. परंतु आता हा जो दीर्घकालीन ताण आहे, याची जसं याचं नाव आहे दीर्घकालीन ताण, तसंच याची लक्षणं सुद्धा दीर्घकालीनच असतात. जसं की बघा, उच्च रक्तदाब, उच्च रक्तदाब हे कसं आहे हो?
दीर्घकालीन एकदा का चिटकला, बीपी एकदा का चिटकली की ती जायचं नाव घेत नाही. म्हणजे आता समजा अल्पकालीन ताणामुळं उच्च रक्तदाब होईल का हो? आता त्याच्यामध्ये उदाहरणं काय दिली होती अल्पकालीन ताणामध्ये, जसं की मोबाईल पडणे म्हणा, बरोबर आहे. परीक्षा देताना उरलेल्या काही वेळामध्ये असणारा ताण, त्याच्यामुळे बीपीचा त्रास होईल का हो कोणाला? होणार नाही. बरोबर आहे. चिडचिड होईल, फक्त चिडचिड होईल किंवा राग येईल. राग येईल, दात वगैरे खाईल, अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतील. पण आता हा जो ताण आहे दीर्घकालीन ताण, हा मात्र खूपच किचकट व्यक्तीला त्रास देणारा आहे. बघूया कसं आहे याचं स्वरूप. यालाच क्रॉनिक स्ट्रेस असं सुद्धा संबोधलं जातं. बघा आणखीन काय म्हणलंय, अशा प्रकारचे ताण हे दीर्घकालीन असतात किंवा कायमस्वरूपी सुद्धा असतात. आता बघा, कायमस्वरूपीमध्ये काय उदाहरण देऊ शकतो आपण? कोणतं उदाहरण देऊ शकतो? जसं की बघा, एखाद्या व्यक्तीला खूप दुर्धर असा आजार झालाय. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालाय असं आपण समजूया. तर कॅन्सर झाल्यामुळं येणारा जो ताण आहे, तो कोणता ताण आहे? दीर्घकालीन ताण आहे. पण तो जो आहे, तो असं होईल का हो कधी? 1 वर्षभर राहील आणि निघून जाईल किंवा 2 वर्ष राहील, निघून जाईल, 3 वर्ष राहील, निघून जाईल, 5 वर्ष राहील, निघून जाईल. अशा प्रकारातला आहे का हो तो? कसा असेल बरं तो? दीर्घकालीनच ताण आहे. दीर्घकालीन म्हणजे त्याच्या आयुष्यापर्यंत, हम्म. बरोबर आहे का? संपणारा नाही. हम्म. संपणारा नाही. त्याच्या शेवटच्या याच्यापर्यंत, घटकेपर्यंत तो ताण त्याच्या डोक्यामध्ये असणार आहे. म्हणजे क्षमता नाहीत, अमर्याद आहे. त्यासोबत त्याच्यामुळं काय म्हणलंय, आता क्रॉनिक स्ट्रेसमध्ये सुद्धा आपण 2 प्रकार म्हणू शकतो. आता समजा त्या ताणतणावाचं स्वरूप जर वर्षभरापर्यंत जरी असलं, तरी त्याला आपल्याला दीर्घकालीनच ताण म्हणायचं आहे. 6 महिने असेल, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, याची गणना सुद्धा आपल्याला दीर्घकालीन तणावामध्येच करायची आहे. पण काही आताच जसं कॅन्सरचं उदाहरण दिलं, त्याच्यासारख्या गणना सुद्धा दीर्घकालीन तणावामध्येच करायच्या आहेत. म्हणजे प्रकार कसे दिसून आले? 2. काही कालावधीपुरता, काही कालावधीच्या नंतर तो नष्ट पण होऊ शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे, तो कायमस्वरूपी त्याच्या आयुष्यासोबत राहू शकतो. असे 2 प्रकार आपण दीर्घकालीन तणावामध्ये सांगू शकतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, दीर्घकालीन तणावामुळे शरीरावर दीर्घ काळासाठी परिणाम होतात. बरोबर आहे. आता बघूया उदाहरणं त्याच्यामध्ये काय काय सांगता येतील. समजा दुःखी वैवाहिक जीवन एक दीर्घकालीन ताणामध्ये येईल का हो? हो, येईल सर. दुःखी कसं म्हणता येईल त्याला बरं? कशामुळं म्हणता येईल दुःखी म्हणून? वाद होत असतील किंवा आवडीनिवडी वेगळ्या असतील तरी सुद्धा होतं. वाद असतील किंवा लग्ना अगोदरचे काही अफेअर्स असतील, ते अफेअर्स हा. नंतर दिसून आले, बरोबर आहे. याच्यामध्ये हा. सुद्धा याच्यामुळे काय होतं, दीर्घकालीन तणावामध्ये तो व्यक्ती जात असतो. किंवा लग्न झालेलं व्यसन. आहे, हा, दीर्घकालीन तणावामध्ये राहून राहून नंतर शेवटचा एक पर्याय म्हणून दोघांनी पण घटस्फोट घेतला, तर हा सुद्धा कशा प्रकारचा आहे? दीर्घकालीन आहे. तणावामध्ये होतो, बरोबर आहे. किंवा आणखीन त्याच्यामध्ये एक गणना सांगू शकतो की नावडत्या व्यक्तीशी लग्न, म्हणजे हे कोण्या प्रकारामध्ये घडतं अशा गोष्टी? दीर्घकालीन. दीर्घकालीन तर प्रकारात घडतातच. तर विशेष हा. करून म्हणजे कोणत्या ह्याच्यात तर प्रेम प्रकरण जी असतात त्याच्यामध्ये नावडत्या व्यक्तीशी लग्न, म्हणजे त्याच्यामध्ये जसं की एखाद्यावरती प्रेम आहे आणि दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न झाले, अशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारचा तणाव दिसून येतो. पण काही कालावधी नंतर जर समजा ते तसेच स्थिरावले, दोघांनाही सुधारण्यासाठी वेळ दिला, तर ते सुद्धा तणाव जो आहे तो नंतर नंतर कमी होऊ शकतो. किंवा याच्यामध्ये आणखीन एक नवीन प्रकार किंवा जुनाच असेल असंही म्हणू शकतो. तो कोणता आहे?
तर प्रेमभंग हा प्रकार सुद्धा याच्यामध्ये गणता येईल का? हा कोणामध्ये असेल सांगता येतो असा बघा. विद्यार्थ्यांमध्ये, जे नवीन तरुण यंग विद्यार्थी आहेत, नवीन तरुण यंग विद्यार्थी आहेत आणि अशा प्रकारचा ताण न सहन झाल्यामुळं ते काय करतात, शेवटचं टोकाचं पाऊल उचलतात. जसं की आत्महत्या असतील, बरोबर आहे का? उंचावरून पडून मरणं असेल, आणखीन वेगवेगळे मरणाचे प्रकार त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, तर त्या ताणाचं स्वरूप सुद्धा कशामध्ये येतं, दीर्घकालीन ताणामध्ये येतं. त्यासोबत म्हणजे त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना होणं गरजेचं आहे. बरं का? ठीक आहे. आणखीन काय सांगितलंय बघा. ब्रेकअप असतील किंवा पळून जाणं असेल. आता बघा, एखाद्याच्या घरातील मुलगी जर पळून गेली, तर तिचा जो ताणतणावाचा जो प्रकार आहे, तो कोणावरती असेल हो? कोणावरती दिसून येईल? आई वडिलां आई-वडिलांवरती दिसून येईल. काही आई-वडिलांना तर ते सहनच होत नाही. बरोबर आहे. अटॅक वगैरे येण्यासारखे प्रकार आपण बरेच आपल्या समाजामध्ये पाहिलेले आहेत. बरोबर आहे. किंवा मग ती जर मुलगी पळून गेलेली असेल, तर जे गावामध्ये चर्चा होत असते, बोलणं होत असतं, या सगळ्या गोष्टींना त्या आई-वडिलांना फेस करावं लागतं. या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. त्याच्यामुळे आई-वडिलांवरती जो येणारा ताण आहे, तो सुद्धा दीर्घकालीन तणावामध्ये येतो. याची लक्षणं सुद्धा मग दीर्घकालीनच असतात. किंवा आणखीन एक याच्यामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो, ते म्हणजे काय? तर नाविन्य म्हणजे नवीन लग्न झालेली आहे मुलगी आणि एखाद्या वर्षामध्येच तिचा जर पती वारला, तर हा तणाव सुद्धा कसा आहे, दीर्घकालीन. आणि तो कोणाकोणासाठी आहे? त्या मुलीसाठी तर सगळ्या आहेच. बरोबर आहे. आयुष्य तर तिला परिवारासाठी. काढावं लागणार आहे. पण तिचे आई-वडील जे आहेत, ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये ते सारखं खपत असतं. बरोबर आहे, की आपल्या मुलीचं असं झालं, हे झालं, वाटोळं झालं. म्हणजे हे आयुष्यभर त्याच्यामध्ये ते डोक्यात राहतच. बरोबर आहे का? असं असेल किंवा बघा आत्ताच जे एक उदाहरण दिलं आपण, प्रेम प्रकरणामध्ये जी मुलं आत्महत्या करतात. त्या मुलानं तर आत्महत्या केलीच. त्याला तो ताण न सहन झाल्यामुळं त्याने केलं आणि तो मरून गेला. त्याचा ताण पण संपला आणि तो पण संपला. बरोबर आहे. पण हाताला आलेलं आपलं मूल असं जाताना बघणं, म्हणजे ती कोणासाठी किती भयानक आहे, तर त्यांच्या आई-वडिलांसाठी किती भयानक आहे ते. बरोबर आहे. लहानाचं मोठं केलेलं असतं. लहान बाळापासून एवढं मोठं करावं आणि तो असं कोणासाठी तरी मरून गेला, तर तिच्या आई-वडिलांच्या जीवनामध्ये म्हणजे मात्र अंधारच अंधार आहे. बरोबर आहे. हा असा असा ताण सुद्धा कसा आहे, दीर्घकालीन ताण आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल आपल्याला त्याच्यामध्ये? एखाद्या परीक्षेमध्ये अपयश किंवा नोकरी मनासारखी साईड मनासारखी नाही मिळालं तरी करतात मुलं सुसाईड. हां, हां. राइट. बरोबर आहे. मनासारखं काम न भेटणं. बरोबर आहे. किंवा बघा, हा जो आहे तो समजा जर तो कुठेतरी कामाला लागलाय. 4-5 वर्ष नोकरी करतच त्यानं इतर अभ्यास केला आणि दुसऱ्या नोकरीला लागला. बरोबर आहे. म्हणजे 4-5 वर्ष तो त्या तणावाखाली होता. पण 4-5 वर्षाच्या नंतर तो त्या तणावातून बाहेर निघाला. असं पण होऊ शकतं. बरोबर आहे. हम्म. अशी पण काही उदाहरणं आहेत. आणखीन त्याच्यामध्ये काय सांगता येईल? बघा काही व्यक्तींना, काही जे अपराधी असतात, त्यांना तुरुंगवास होतो. जेलमध्ये जातात. मग हे जेलमध्ये जे गेलेले असतात, समजा एखाद्याचा मुलगा असेल, तर जेलमध्ये जाणं हे त्याच्या पूर्ण कुटुंबासाठी कसं आहे, तणावपूर्ण आहे. किंवा कुटुंबासाठी तर आहेच, त्यासोबत त्या जेलमध्ये गेलेल्या व्यक्तीला सुद्धा ते कसं आहे, तणावपूर्णच आहे. एखाद्या रागामध्ये घेतलेला निर्णय, समजा एखाद्याचा खून म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीसुद्धा कोण व्यक्ती करतात, जे अगोदरच त्यांचं मानसिक संतुलन ठीक नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. अशा असंतुलित मनामुळंच म्हणजे काय,
त्याच्या रागावरती नियंत्रण नाही किंवा त्याच्या कुठल्या इच्छांवरती नियंत्रण नाही. बरोबर आहे. तर अशा अनियंत्रित इच्छांमुळं किंवा रागामुळं त्याच्या हातून वाईट कृती घडतात. वाईट कृती घडतात आणि परिणाम स्वरूप त्याला जेलमध्ये जावं लागतं. आणि हे जे आहे ते सर्वांसाठीच कसं आहे बघा त्रासदायक आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणता येईल त्याच्यात पालकांचा घटस्फोट. 2 गोष्टी याच्यामध्ये बघा. आपण फक्त सुरुवातीला काय बघितलं? घटस्फोट बघितलं आणि आता हा दुसरा प्रकार काय आहे? पालकांचा घटस्फोट म्हणजे काय? याचा त्रास कोणाला आहे? तर याचा त्रास जो आहे तो मुलांना आहे. बघा लहान मुलं आहेत. 3 वर्षाची मुलं आहेत किंवा 5 वर्षाची मुलं आहेत, 7 वर्षाची मुलं आहेत. मग ते कोणासोबत राहायचं? आईसोबत राहायचं का वडिलांसोबत राहायचं? याच्यामध्ये ते पुन्हा कोर्ट ठरवत असतं. तर समजा खरंच एखाद्याची पत्नी जर समजा खरंच जर त्रास देत असेल किंवा एखाद्याचा पती जो आहे म्हणजे नेमकं त्या मुलांवरती जीव कोणाचा आहे? जीव कोणाचा आहे? कोण चांगलं सांभाळतं? परंतु कोर्ट वेगळाच निर्णय देतं किंवा एक मुलगा याच्याकडे राहू द्या, एक मुलगा त्यांच्याकडे राहू द्या. असे वेगवेगळे निर्णय कोर्टाचे होत असतात. म्हणजे काय? हा जो तणाव आहे, तो कोणावरती आहे मग? अशा स्वरूपाचा तणाव मुलांवरती आहे आणि तो कसा आहे? दीर्घकालीन आहे. आयुष्यभर टिकण्यासारखा आहे. बरोबर आहे. एखाद्या मुलाला आईचं वास्तव्य नसताना जगणं म्हणजे खूप कठीण आहे किंवा एखाद्या मुलाला त्याच्या वडील नसताना जगणं हे सुद्धा त्याच्यासाठी खूप कठीण आहे. त्यासोबत लोकांचं जे बोलणं असतं त्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. अशा असे जे प्रकार आहेत हे सुद्धा दीर्घकालीन तणावामध्ये येतात. तुम्हाला कुठलं उदाहरण सांगता आलं तर सांगा. दीर्घकालीन तणावाचं एखादं उदाहरण. परमेश्वर सर. सर ते भरपूर सांगितले सर उदाहरण. हे आपण एखादं अनुभवलेलं असतं किंवा बघितलेलं असतं किंवा बघा एखादे ऍक्सिडेंट म्हणजे मध्ये अपघातातून अपघात झालेला असेल तर, किंवा वाचला तो अपघातातून जे वाचलाय तो दीर्घकाळ बरोबर राहतो सर. भितो तो त्या माणसाला म्हणजे त्या घटनेला. वाचलाय वाचलाय पण समजा एखाद्याला त्याचा हात गमवावा लागलाय किंवा एखाद्याला त्याचा पाय गमवावा लागलाय किंवा एखाद्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागलेत. असे ताण सुद्धा दीर्घकालीन तणावच झाले ते. बरोबर आहे. एखादा ऍक्सिडेंट आपण असा बघितला तर त्याचाही परिणाम पुष्कळ वर्षपर्यंत राहू शकतो. हो 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 राहतो. तो सुद्धा परिणाम आपल्या मनावरती राहू शकतो. किंवा आणखीन काय सांगता येईल त्याच्यामध्ये? दुसरे कोण बोलतच नाहीत. कोणाला एखाद्याला निर्दोष माणसाला जरी चुकीची शिक्षा झाली तरी त्यालाही तो त्रास देऊ शकतो. निर्दोष माणसाला सजा होणं, एखादा सजा शिक्षा. झाली तर त्यालाही त्रास होऊ शकतो. आपण सहजच कोर्टाच्या भोवती चक्कर मारली तर तिथं एखादा तरी वेडा आपल्याला दिसून येतो. हो. म्हणजे का? काल परवाच माझ्या बघण्यात आलं. काल परवाच मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. काम होतं थोडंसं. एक व्यक्ती स्त्री होती एक. अ, वेड्यासारखं बोलायची, वागायची, तिथं राहायची आणि तिच्या जावयाचं ती नाव घेत होती सारखंच. जावयाचं नाव घ्यायची सारखं. असं केलं, तसं केलं, असं ती तीच तीच बडबडत राहायची. म्हणजे काय? काहीतरी चुकीचं तिच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. बोलून बरोबर गेलं. आहे. बहुतेक तिच्या मुलीसोबत घडलेलं असेल. बघा, काही लोक त्रास तर देतातच, पण काही लोक मारून पण टाकतात. आणि वेगळाच आरोप, ती स्वतःच मेली असं सिद्ध करतात. बरोबर आहे. अशा घटना सुद्धा समाजामध्ये घडत असतात. बहुतेक तसंच काहीतरी तिच्यासोबत घडलेलं असावं आणि बहुतेक तिच्या बाजूने निकाल लागलेला नसावा, दुसऱ्याच्या बाजूने लागलेला असावा. म्हणजे
सत्याची बाजू पलटून असत्याचा त्या ठिकाणी विजय झालेला असावा बहुतेक. त्याच्यामुळं तिच्या मनावरती झालेला तो परिणाम कसा आहे, म्हणजे आता बघा, आपण तीन जे ताण बघितले, अल्पकालीन, तीव्र आणि दीर्घ. आता ह्या दोन्ही ताणामध्ये लक्षणं कशी होती? तात्पुरती होती. तात्पुरती होती. शरीरावर होणारी लक्षणं तात्पुरती होती. पण आता दीर्घकालीन ताणामध्ये होणारी लक्षणं बघा कशी कशी दिसून येतात. आता बघूया आपण जसं की एखादा व्यक्ती वेडा होणं, हे सुद्धा कशामध्ये आहे? दीर्घकालीन तणावाचा परिणाम आहे. बरोबर आहे. हम्म. बघूया आणखीन पुढे काय काय कोणती कोणती लक्षणं तिथं दिसून येतात. बघा, एक एक बघूया. लहानाकडून मोठ्याकडे जाऊया. वेळ लागणं हा मोठा त्रास झाला, म्हणजे पुढे गेला. त्याच्या सुरुवातीला काय म्हणता येईल? उच्च रक्तदाब हा पहिला प्रकार, किंवा हा पहिला परिणाम. म्हणजे काय बघा, आता सहजच आपण रक्तदाब वाढला किंवा बीपी वाढलाय म्हणून डॉक्टरकडे जरी गेलो दाखवण्यासाठी, तर डॉक्टर काय म्हणतात? तो सहजच काय बोलून जातात? स्ट्रेस आहे का? हा, काय टेन्शन घेतलं की बाबा एवढा बीपी वाढलाय म्हणतात. बघा सर बोलतात का? बरोबर आहे. म्हणजेच उच्च रक्तदाबाशी आणि तणावाशी किती घनिष्ठ संबंध आहे बघा. परंतु दीर्घकालीन तणावामध्ये अशा उच्च रक्तदाबाची लक्षणं दिसून येतात. त्यासोबत हृदयरोग आहे. हा कधी होतो? जर दीर्घकाळ उच्च रक्तदाब तसाच राहिला तर त्याचा परिणाम सुद्धा हृदयरोगामध्ये होऊ शकतो. किंवा आपल्याला पुढे बघायचं आहे की शरीरावरती होणारे परिणाम, रसायन चक्र कसं आहे. आपल्याला ताण आल्याच्या नंतर आपल्या शरीरात कोणती रसायनं निर्माण होतात आणि त्याच्यानंतर बदल कोणकोणते आपल्या शरीरामध्ये होतात, ते सुद्धा आपल्याला सगळं बघायचं आहे पुढे. त्याच्यामध्येच हृदयरोग सुद्धा येतो किंवा पक्षाघात येतो. तीव्र ताण असला की ज्या छोट्या छोट्या शिरा असतात मेंदूमध्ये बघा, पक्षाघात कधी येतो? तर हे उच्च रक्तदाब जर बरेच दिवस असेल तसाच, त्याच्यावरती आपण उपचार पण केला नाही, तर काय होतं की नाजूक शिरा ज्या असतात आपल्या मेंदूमधल्या वगैरे, त्या काय होतात? फुटतात. आणि ते रक्त वाहिलं की तिथला मेंदूचा भाग खराब होतो. पक्षाघातासारखी लक्षणं त्या ठिकाणी दिसून येतात. किंवा अचानक एखादा स्ट्रेसचा हल्ला, म्हणजे जसं की आपण म्हणलं बघा, एखाद्या स्त्रीचा पती वारणं, हे असे असे एक एक काही व्यक्ती असतात की तिथंच त्यांना अटॅक येऊ शकतो किंवा तिथंच त्यांना पक्षाघात होऊ शकतो. असं इतकं तीव्र त्याच्यामध्ये उच्च रक्तदाब वाढलेला असतो. किंवा उच्च रक्तदाबाचाच परिणाम म्हणून मधुमेह, लठ्ठपणा आहे, त्यासोबत निद्रानाश आहे. बघा, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, जो दुःखी आहे, तो त्याला चांगली झोप येते का? येत नाही. जी व्यक्ती ताणतणावामध्ये आहे त्याला झोप सुद्धा चांगली येत नाही, म्हणजे निद्रानाशाचा त्याला त्रास होतो. आणि बघा, झोप जितकं आपल्या शरीराला अन्न महत्वाचं आहे, अन्न गरजेचं आहे, पाणी जितकं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मला असं म्हणावं वाटतं की झोप गरजेची आहे. बघा का असं म्हणतो मी, तर ज्यावेळी मी अभ्यास करायचो किंवा अशा वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास वगैरे करताना त्याच्यामध्ये दुरुस्ती जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं की बहुतांश रोगामध्ये अ, कमी झोप किंवा अवेळी झोप अशी लक्षणं बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत. काय कारण आहे? तर कमी झोप. काय कारण आहे? अवेळी झोप. अशा अवेळी झोपण्यानं अ, उच्च रक्तदाब होऊ शकतो, मधुमेह होऊ शकतो, वजन वाढू शकतं, हृदयाचे ठोके वाढू शकतात, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आपण याच्यात बघा, समजा एक दिवस जरी झोप आपली व्यवस्थित नाही झाली तर दुसऱ्या दिवशी काय त्रास होतो? चिडचिड सांगता होते. येईल? चिडचिड दुसऱ्या होते दिवशी आपली. कशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतील? सुस्ती येते, झोप येत आणि चिडचिड होते. आणि चिडचिड होते, मन कशात लागत नाही, बरोबर आहे, काम करू वाटत नाही,
किंवा परत झोपण्याची इच्छा होते, झोपलं तरी झोप लागत नाही. म्हणजेच सक- एक दिवस झोप न व्यवस्थित झाल्यामुळं एवढे परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात, लक्षणं दिसून येतात. तर मग ज्या व्यक्तीला निद्रानाशाचा त्रास आहे, मग रोजच त्याची झोप व्यवस्थित होणार नसेल, तर तशा व्यक्तीला किती परिणाम त्याच्या शरीरावरती दिसून येतील हो. बरोबर आहे. तर निद्रानाश सुद्धा याच्यामध्ये गाठलेला आहे. किंवा दुःस्वप्न, एखाद्याच्या जीवनामध्ये वाईट कृत्य घडलेलं असेल किंवा त्यानं बघितलेलं जरी असेल, तर अशा बऱ्याच घटना जीवनामध्ये घडत असतात, इतरांच्या, आपल्या, कोणाच्याही. तर त्या घटनेला तो घाबरलेला असेल, तर त्या घटनेची इतकी भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होते, फोबिया, इतकी भीती निर्माण होते, की तो समाजापासून सुद्धा दूर राहायला लागतो. सतत, सतत, वारंवार त्याच एका घटनेविषयी त्याच्या मनामध्ये विचार चालतात आणि त्या विचारांचा त्रास त्याला होत असतो आणि ती घटना त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा दिसायला लागते. दुःस्वप्न, मग त्या स्वप्नामध्ये त्याला मारणं म्हणा, म्हणजे स्वतःला, त्या व्यक्तीला कोणीतरी त्याच्या मागे चाकू घेऊन लागलंय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतंय. असे किंवा याच्यामध्ये आणखीन एक आपण उदाहरण देऊ शकतो, की रेपचं जे उदाहरण असतं बघा, बलात्काराचं. बलात्कारासारख्या घटनेतून एखादी मुलगी वाचलेली आहे. तर तिला अशी लक्षणं तिथं दिसून येतात. अशी भयानक लक्षणं तिला तिथं दिसून येऊ शकतात. म्हणजे दुःस्वप्न असं त्याला म्हणू शकतो. किंवा असहाय्यतेची भावना. म्हणजे ज्या व्यक्ती अशा दीर्घकालीन तणावामध्ये असतात किंवा समजा एखाद्याची नोकरी जाणं म्हणा, हा सुद्धा कशामध्ये येतं, दीर्घकालीन तणावामध्ये येतं. किंवा एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, जसं की आपण कॅन्सरच सोडून द्या किंवा आणखीन कुठली बरीच अशी आजार आहेत, की त्या आजारांमुळे सुद्धा व्यक्ती दीर्घकालीन तणावामध्ये जात असतो. आणि मग त्या व्यक्तीला आता बघा, मी काल परवाच एक वाक्य वाचलेलं आहे. आजाराविषयी ते लिहिलेलं होतं. तर काय होतं, कसं होतं बघा, आजार हा शरीरात कमी आणि डोक्यात जास्त असतो, असं लिहिलेलं होतं. शरीरात कमी आणि डोक्यात जास्त असतो. साधा खोकला जरी लागला किंवा काहीतरी झालं तरी आपण बराच विचार त्या आजाराविषयी करत बसतो. बरोबर आहे. किंवा एखाद्याला स्लीप डिस्क सारखा आजार असेल, तर मग ते विचार त्या याच्या बद्दलच तो विचार करत बसतो. आणि ती गोष्ट तो इतरांना सांगत बसतो. म्हणजे तो घरच्यांना तर सांगतोच वारंवार. एखादा आजार समजा किंवा एखादी घटना समजा, तर तीच गोष्ट काय करत असतो, तो प्रत्येक जणाला सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जणाला सांगण्याचा प्रयत्न करतो. किंवा जर ती व्यक्ती समजा रोज उठून आपल्याला जर तिचं घराणं सांगत असेल, तर आपण ऐकून घेऊ का हो? कदाचितच नाही. किंवा कदाचित आपण त्याला दुर्लक्ष करू. ह्याचं काय रोजच रडगाणं आहे, असं आपण तिथं म्हणतो. मग ते आपल्यासोबत झालं. मग तशीच कृती ती व्यक्ती इतरांसोबत करत असेल, दुसऱ्यासोबत करत असेल, तिसऱ्यासोबत करत असेल, चौथ्यासोबत करत असेल. तर मग काय होतं, की एक-एक लोक, एक-एक व्यक्ती त्या दीर्घकालीन तणावाच्या व्यक्तीपासून थोडंसं दूर व्हायला लागतात. याचं काय रोजचंच आहे असं. म्हणजे होतं काय, ह्या सगळ्याच व्यक्ती थोड्याशा दूर झाल्यासारख्या होतात. मग त्याच्या मनामध्ये आणखीन एक वादळ सुरू होतं. ते म्हणजे काय, तर असहाय्यतेची भावना. म्हणजे त्याला काय वाटतं, की माझं या जगामध्ये कुणीच नाही, मला कोणी मदत करणारं नाही, मला कोणी सहाय्य करणारं नाही, माझं कोण ऐकणारं नाही. अशा गोष्टी त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. म्हणजे दीर्घकालीन तणावामध्ये असणारा व्यक्ती असहाय्यतेच्या भावनेमध्ये अडकू शकतो, पडू शकतो. किंवा त्यासोबत आणखीन काय सांगितलंय बघा, वेडसरपणा, वेड्यासारखं करणे, त्यासोबत सतत दुःखी असणे. जी दीर्घकालीन तणावामध्ये व्यक्ती असते ती सतत दुःखी असते. बघा, हसणं त्या व्यक्तीला दिसून येत नाही. एक व्यक्ती होता, त्यासोबत मी याच्यामध्ये गेलो होतो बघा, म्हणजे मानसिक विकार तज्ञांकडे. अ, मग त्याला दाखवल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी सहजच म्हटलं, की आम्ही म्हटलं, की हा जरा खूपच तणावाखाली आहे, असं आहे, तसं आहे. तर डॉक्टरांनी म्हणले, की हा डिप्रेशनमध्ये नाही म्हणलं. म्हणजे कसं, कशावरून? तर ते बोलण्यात अंदाज काढतात पुढच्या पेशंटचे.
जसं की त्यांनी बोलण्या बोलण्यातच काही गोष्टी हसण्यासारख्या बोलल्या, मग त्याच्यामध्ये समोरचा जो पेशंट होता तो सुद्धा मध्ये मध्ये हसायला लागला. थोडं थोडं स्मित हास्य तो करू लागला. त्याच्यावरूनच त्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला, की काय म्हणलं, की हा हसतोय म्हणजे हा डिप्रेशन मध्ये नाही, असं त्यांनी कन्क्लुजन काढलं. बहुतेक ते असावं. म्हणजेच जो व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतो तो दुःखी असतो, त्याच्यावरचा चेहऱ्यावरचं हास्य निघून गेलेलं असतं, उदासीन असतं. उदासीन असतो, काहीही काम त्याला करावं वाटत नाही, कोणत्या इच्छा अपेक्षा त्याच्या मनामध्ये उरलेल्या नसतात. त्यासोबत नैराश्य, कोणतीही गोष्ट त्याला नकोशी वाटते. त्यासोबत चिंता, आता चिंता तर ही आलीच सगळ्यामध्ये. चिंता हे मुख्य आहे. जशी की चिता मेलेल्या माणसाला जाळते, त्याचप्रमाणे चिंता ही जिवंत माणसाला जाळण्याचं काम करत असते. त्यासोबत हार्मोनल बदल, शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोनल बदल सुद्धा होतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय आहे, तर बघा आपण उच्च रक्तदाबाकडून कुठं आलो, वेडसरपणाकडे. म्हणजे लहानाकडून मोठ्यात मोठ्या घटना किंवा मोठ्यात मोठे परिणाम सुद्धा दीर्घकालीन तणावाचे असतात. त्यासोबत आणखीन एक काय सांगायचं आहे याच्यामध्ये, तर हे जे प्रभाव आहेत ते कायमस्वरूपी असतात आणि कायमस्वरूपी आरोग्य समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात. त्यासोबत आणखीन काही व्यक्तीला काय परिणाम होऊ शकतात, तर स्मरणशक्ती कमी होते. इतका मोठा आघात त्याच्या डोक्यावरती झालेला असतो तणावाचा एखाद्या, की तो चक्क स्मृती विसरून जातो. म्हणजेच काय, आपण कोण आहोत हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही. किंवा आपण कोण आहोत जरी लक्षात राहिलं तरी आपण कोठे आहोत, आपण काय कृती करतोय, कृती करण्याचं त्याला भान राहत नाही. तो आपल्या मनामध्ये स्वतःशीच पुटपुटतो. स्वतःच, आताच मी त्या कोर्टाबाहेरच्या एका स्त्रीचं उदाहरण दिलं बघा तसं. म्हणजे स्मृती, ते उदाहरण देता येईल किंवा विस्मृतीचं उदाहरण. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तो पटकन विसरायला लागतो. का? तर त्याचं लक्षच नसतं कोणत्याही गोष्टी करण्यामागे. त्याच्यामुळं आपण काय काय कृती केल्या ह्या सुद्धा तो विसरत जातो. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, झोपेचा त्रास. म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं आपण या ठिकाणी दीर्घकालीन तणावामध्ये सांगितलेली आहेत. तुम्हाला एखादं सांगता आलं तर सांगा. तर मी तर बरीच लक्षणं सांगितलेली आहेत. किंवा तुमच्या पाहण्यामध्ये काय आहे का याला सोडून काय असेल तर, किंवा तुमच्या जीवनामध्ये अनुभव केलाय? किंवा इतरांच्या जीवनामध्ये, आपल्या नाही तर नाही, इतरांच्या, मित्र असतील किंवा आपले नातेवाईक असतील. कुठल्या आघातामुळे व्यसनाधीन पण होतात लोक. व्यसनाधीनतेमध्ये जातात. जसं की सिगारेट ओढणं असेल, ड्रग्स ड्रिंक घेणे, दारू. करणं असेल, ड्रग्ज घेणं असेल. बरोबर आहे. म्हणजे हा तणाव पुन्हा डबल होतो. ते पण बघायचे आपल्याला पुढे काय काय होतं. ठीक आहे. दीर्घकालीन तणावाच्या नंतर थोडासा आणखीन भाग आहे, बघूया. आता याच्यात तणावाविषयी, दीर्घकालीन तणावाविषयी काही गोष्टी दिलेल्या आहेत. बघा काय काय सांगितलंय. दीर्घकालीन तणावाची तीव्रता सुद्धा व्यक्ती परत्वे बदलते म्हणतोय.
व्यक्तिपरत्वे किंवा लिंग याच्यानुसार, म्हणजे की स्त्री असेल किंवा पुरुष असेल, याच्यानुसार पण त्याचे परिणाम थोडेफार कमी अधिक दिसून येतात. जसं की काय म्हणले बघा, स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त काळ ताण सहन करण्यास सक्षम असतात. म्हणजे कोणते ताण? जास्त काळ होणारे ताण कोणते आहेत? दीर्घकालीन ताण. दीर्घकालीन ताण ते हँडल करण्यासाठी सक्षम असू शकतात किंवा असतात, असं सुद्धा एका याच्या मध्ये दिसून आलेलं आहे. आणि अ, विशेष म्हणजे काय, तर अपायकारक बदल न दाखवता ते सहन करू शकतात म्हणते. म्हणजे काय, वरी आपण वेगवेगळी जी ही सांगितलं बघा, वेगवेगळे शरीरावरती होणारे परिणाम. पण इथं काय आहे, तर ते परिणाम होतीलच असं नाही. होतात, पण होऊ शकत पण नाहीत, किंवा कमी प्रमाणात पण होऊ शकतात, किंवा अतिशय जास्त प्रमाणात पण होऊ शकतात. परंतु स्त्रियांमध्ये काही अशी क्षमता असू शकते असं म्हटले, की एखादा खूप मोठा मोठी घटना त्याच्या जीवनामध्ये घडली तरी सुद्धा त्या सहन करू शकतात किंवा त्याला फेस करू शकतात असं म्हटलंय. आणि विशेष म्हणजे शरीरावरती त्याचे दुष्परिणाम न होता सुद्धा ते सहन करू शकतात असं निदर्शनामध्ये आलेलं आहे. किंवा आता पुढे काय म्हटलंय आणखीन बघा, पुरुष जे आहेत ते कमी तणावाचा सॉरी, हा, कमी तणावाचा कालावधी म्हणजे काय, अल्पकालीन ताण. पुरुष जे आहेत ते अल्पकालीन ताण हे स्त्रियांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. पण स्त्रियांमध्ये काय म्हटलंय, अल्पकालीन ताण ते हाताळण्यास तितकं सक्षम नाहीत, परंतु दीर्घकालीन ताण हाताळण्यास ते सक्षम आहेत म्हटलंय. असं आहे का, वाटतं का बघा तुम्हाला? स्वतःकडे आपल्याकडे बघितल्यास पण लक्षात येतं, छोट्या छोट्या समस्यावरून, छोट्या छोट्या कारणावरून स्त्रिया पटकन रिॲक्ट होतात बघा. छोट्या छोट्या वादावरून काहीतरी झालं की पटकन रिॲक्ट होतात, परंतु दीर्घकालीन मात्र ते सहन करू शकतात. ज्या आणि पुरुषांमध्ये कसं आहे, काय म्हणले, पुरुष कोणता सहन करू शकतात? अल्पकालीन सहन करू शकतात म्हणले, पण दीर्घकालीन नाही, असं त्याच्यामध्ये म्हटलंय. ठीक आहे, ते ती जी गोष्ट, ह्याच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकालाच लागू होतील अशा नाही, कोणाला होतील कोणाला नाही होतील. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन काय आहे. बघा, ताणतणावाची शरीरावर होणारी वेगवेगळी लक्षणे, जसं की बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि वार्तनिक, चार प्रकारामध्ये त्याचं आपण डिवाइड करू शकतो. जसे की तणावामध्ये वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यांना वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसवलं. त्याचप्रमाणे हे जे त्रास होणारे आहेत ते त्रास सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या चौकटीमध्ये आपण तिथं बसून बघू शकतो. जसं बघा, तर बौद्धिक मध्ये काय सांगता येईल, विस्मरण आहे, हे कशामध्ये घालता येतं, बौद्धिक मध्ये, किंवा लक्ष केंद्रित करण्यास किंवा लक्ष देण्यास असमर्थ. म्हणजे काय, जी व्यक्ती टेन्शन मध्ये असते ती एखादं काम चांगलं करू शकते का हो? करू शकत नाही, कारण त्या व्यक्तीचं मनच त्या गोष्टीमध्ये नसतं, म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासाठी ती असमर्थ होते. जसं की समजा एखाद्या व्यक्तीनं एखादं काम तर चांगलं केलं नाही किंवा चुकीचं केलं, तर आपण काय म्हणतो त्याला, सहजच काय टेन्शन मध्ये आहेस की बाबा म्हणतो, बरोबर आहे, कशाचं टेन्शन घेतलंयस की असं म्हणतो. किंवा सहजच अशी व्यक्ती आपल्याला लक्षात येते, जसं की आपला जर मित्र असेल तर रोज जसं तो वागतो, बोलतो, हसतो, खेळतो, तसं त्याच्यामध्ये दिसून येत नाही, किंवा आपल्या बोलण्याकडं सुद्धा त्याचं लक्ष राहत नाही. म्हणून मग लगेचच आपण त्याला काय म्हणतो, काय टेन्शन घेतलंयस की बाबा, आज लक्षच नाही, कुठं आहे की तुझं लक्ष, असं आपण म्हणतो. म्हणजेच लक्ष केंद्रित करण्याच्या याच्यावरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो. बघा, आणखीन असे जे परिणाम आहेत ते कुणाला त्रासदायक होऊ शकतात, विद्यार्थ्यांना सुद्धा होऊ शकतात बघा. म्हणजे काय, अपेक्षा, जर समजा कुवतीपेक्षा जर जास्त आपण विद्यार्थ्यांकडून, आपल्या मुलांकडून जर अपेक्षा ठेवल्या, तर खूप जास्त मार्क्स घेणं किंवा खूप अभ्यास करणं हे प्रकारचं सुद्धा एक बर्डनच आहे.
किंवा रोज एवढा अभ्यास झालाच पाहिजे, रोज एवढं केलंच पाहिजे, अशा गोष्टी आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत आहेत. त्याच्यामुळं याचा परिणाम सुद्धा मन केंद्रित करण्यावरती होऊ शकतात विद्यार्थ्यांच्या. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, स्मरणशक्तीचा अभाव, म्हणजे एखादी गोष्ट केलेली आहे, मी आत्ताच केलोय पण ती लक्षात राहत नाही असं, किंवा विसरभोळेपणा असेल, किंवा आणखीन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बौद्धिक ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, चुकीचे निर्णय घेणं. जसं की आत्महत्येचे निर्णय असतील, बरोबर आहे का? असे निर्णय घेणं, हे सुद्धा याच्यामध्ये येतात बौद्धिक प्रकारामध्ये, किंवा निराशावादी असणं, नकारात्मक असणं. त्यासोबत नॉन स्टॉप चिंताग्रस्त रेसिंग विचार. म्हणजे काय? एखादी व्यक्ती जर एखाद्या घटनेच्या प्रसंगातून आलेली असेल, तर वारंवार ते जे विषय असतात ते तिच्या डोक्यामध्ये घोळत असतात. येऊन जाऊन ती व्यक्ती त्याच प्रसंगावरती येते. त्याच्या डोक्यामध्ये दुसरा कुठलाच विषय चालत नाही. दुसरा विषय जरी चालला तरी परत तो त्याच घटनेवरती येतो. परत थोडंसं लक्ष इकडं-तिकडं जातं, परत त्याच घटनेवरती. म्हणजे एक घटना अशी असते, की वारंवार त्या व्यक्तीच्या मनामध्ये घोळत असते. मग जसं की बघा, आपण सहजच काय म्हणतो, पूर्वी तर एखाद्याच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारलेली वगैरे असेल, तर त्याला सहजच म्हणतात, की बघा जरा जागा बदलण्यासाठी घेऊन जावा कुठेतरी म्हणतात. बरोबर आहे? किंवा नातेवाईक वगैरे घेऊन जातात. तर त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या करणं, थोडंसं फिरायला नेणं. म्हणजे का? तर ती व्यक्ती वारंवार त्याच विचारामध्ये घोळून न राहता, पडता, तर वेगवेगळ्या असं समजा इतर ठिकाणी गेलं, की तिथं सोयरे म्हणा किंवा त्याला सांत्वना देणारी व्यक्ती म्हणा. त्याच्यामुळं काय होतं, की मुख्य जो विषय आहे, त्या विषयापासून आपल्याला त्याला दूर न्यायचं असतं. मुख्य जी घटना आहे, त्या घटनेपासून आपल्याला त्याला दूर न्यायचं असतं. त्याच्यामुळं अशा गोष्टी आपण करत असतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले, सतत चिंतित असणं, चिंता करणं, उदासीनता, नैराश्य, चिडचिडेपणा, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण बौद्धिक लक्षणामध्ये सांगू शकतो. त्यासोबत भावनिक लक्षणं काय-काय आहेत? याच्यामध्ये सुद्धा आता उदासीनता हा प्रकार वेगळा आणि दुःखी असणं हा वेगळा. उदासीन हा बौद्धिक झाला आणि दुःखी हा भावनिक झाला. सुख आणि दुःख ह्या गोष्टी भावनिकतेशी निगडीत आहेत. त्यासोबत स्वभावाच्या लहरी. आता चिड वगैरे आपण बघितले वरच, राग वगैरे. राग येणं, सुख असणं किंवा दुःख असणं ह्या भावनिकमध्ये येतात. त्यासोबत आणखीन काय म्हणलंय बघा, तर स्वभावाच्या लहरी म्हणजे काय? तर अशी एखादी व्यक्ती असते, की ती काही कालावधी पुरतं प्रसन्न असते. पण लगेचच त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी बदल होतो आणि दुःखी होते. किंवा परत आणखीन थोडंसं प्रसन्न असते, परत आणखीन दुःखी होते, परत थोडंसं प्रसन्न असते, परत आणखीन दुःखी होते. म्हणजे याला काय म्हणायचं आहे, स्वभावाच्या लहरी. म्हणजे स्थिर स्वभाव राहत नाही. त्याच्यामध्ये बदल होत जातात. आनंदी, दुःखी, आनंदी, दुःखी अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये बदल होत जातात. म्हणून त्याला म्हणले स्वभावाच्या लहरी. ह्या सुद्धा भावनिकमध्ये गणलं जातं. किंवा सहजच भारावून जाणे, सतत अस्वस्थ करणारे विचार. त्यासोबत मग अशामुळं ही व्यक्ती काय करते, एकटं राहणं पसंत करते. इतरांचं बोलणं त्याला ऐकावं वाटत नाही. इतरांचं सांगणं ऐकावं वाटत नाही. कोणतीही गोष्ट त्याला आनंददायी वाटत नाही. बरोबर आहे. आणि या सर्वांपासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि अस्थिर राहतो. अस्थिर राहतो. अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भावनिकतेमध्ये आपण सांगू शकतो. आता याच्यानंतर शारीरिक जे परिणाम आहेत किंवा वार्तनिक परिणाम आहेत, ते बाकीचे परिणाम आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. समजते का शिकवलेलं? का बोरिंग होतंय? नाही. ठीक आहे. होत असलं तरी बोरिंग वाटून घेऊ नका. मग
हा काय सरचा बोरिंग तास आला असं होऊ नये, म्हणजे तणाव येऊ नये डोक्यावरती तुमच्या. आताच येत आणि नाही, परीक्षेच्या पुढे येते तणाव. काय म्हणतात? परीक्षेच्या पुढे पुढे तणाव येते, आताच येत नाही. ना खरंय परीक्षेच्या खरंय. पुढे पुढे येतंय म्हणलं, आताच येत नाही. रेग्युलर क्लास केल्यानंतर तणाव येणार पण नाही, त्याचं व्यवस्थापन आहे. बघा, लक्षात राहतात. आपल्याला कसं असतं, आपण पाठांतर करावं या अवस्थेत आपण नाहीत आता. बरोबर आहे. लहान लेकरं पाठांतर करतात, परंतु आपण एखाद्या जर प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर ते वाचलेलं जरी असलं तरी ते आपण लिहू शकतो, किंवा एखादी गोष्ट ऐकलेली जरी असली तरी ते आपण लिहू शकतो. फक्त त्याच्यातले काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. जसं की अल्पकालीन ताण, तीव्र ताण, 4 प्रकार जरी लक्षात ठेवले तरी आपण 2 पेज भरून लिहू शकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे तेवढा ताण परीक्षेचा सुद्धा घेण्याची आपल्याला गरज नाही. आणि उद्या क्लास कोणत्या, नसेल तर काय म्हणलात? आता सोमवारी क्लास असेल. हो, हो, हो. 3 दिवस आहेत. 3 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, 3 दिवस. ठीक आहे, थांबूयात मग. काही अडचणी, प्रश्न वगैरे असतील तरी विचारत जायचं.